आज आपण 1 वाटी चणा डाळीपासून संपूर्ण कुटुंबाला पुरेल असा अगदी 2 दिवस टिकेल आणि तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकाल असा हा मस्त चमचमीत आणि झणझणीत असा पदार्थ पाहणार आहोत। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी येथे मी 1 वाटी चणा डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 तास किंवा 2 तास भिजत घालून ठेवू शकता। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या एक 5 ते 6 घातलेल्या आहेत, आल्याचा 1 इंच तुकडा घातलेला आहे, त्यानंतर जिरे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। जसं तुम्हाला कमी तिखट हवं आहे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। आता आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, तर हे मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। अजिबात यामध्ये कुठेही पाणी घालायचं नाही, पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। वाटल्यास हलकसं ओबडधोबड असं तुम्ही हे मिश्रण ठेवू शकता। आता काय करायचं, येथे मी एका कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, हे पहा, आणि त्यावर अशा पद्धतीने चाळण ठेवून द्यायचे आहे। आणि हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मस्त एक 15 ते 20 मिनिटांमध्ये मस्त तयार होतो। फक्त डाळ भिजत घालण्यासाठी तेवढाच वेळ लागतो आणि अगदी तुम्ही हा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता। 2 दिवस आरामात टिकतो आणि मस्त चमचमीत आणि झणझणीत असं लागतो। तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी ठेवून दिलेलं आहे। यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत। तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त सगळीकडे सुगंध पसरलेला आहे। आता हे थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। तर हे गोळे थंड झालेले आहेत आणि मस्तपैकी आपल्याला हे चुरून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने छानपैकी मी चुरून घेते। तर सगळे गोळे अशाच पद्धतीने चुरून घेऊयात। हे पहा, सगळे गोळे मी अशाच पद्धतीने चुरून घेतलेले आहेत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर आता त्याला आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहे, मोहरी आवडत असेल तर मोहरी सुद्धा घालू शकता। 2 छोट्याशा हिरव्या मिरच्या मी चिरून घातलेल्या आहेत। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। छान अशी फोडणी तडतडली की त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। तर कांद्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही ते वाढवू सुद्धा शकता। आता कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका। पाव चमचा हळद घालायची आणि हलकसं मीठ घालायचं आहे, कारण आपण मिश्रणामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं। आता हे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे जे आपण मिश्रण चुरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं। तर हे पहा, इथे मी एकजीव करून घेतलेला आहे। वाटल्यास तुम्ही थोडीशी हलकीशी अशी कसुरी मेथी यामध्ये घालू शकता, दाणे सुद्धा खूपच छान टेस्ट लागते। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला काही ठिकाणी फोडीव झुणका सुद्धा म्हटलं जातं, काही ठिकाणी मोकळा झुणका सुद्धा म्हटला जातो आणि खायला तर विचारूच नका, अप्रतिम लागतो। आता झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपला मस्त चमचमीत आणि झणझणीत असा हा मोकळा झुणका तयार झालेला आहे। अगदी 2 दिवस आरामात टिकतो। तर हा मोकळा झुणका तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा नुसता देखील खाऊ शकता। खूपच अप्रतिम लागतो। तर इथे आपला 1 वाटी चणा डाळीपासून मस्त चमचमीत आणि झणझणीत असा हा मोकळा झुणका तयार झालेला आहे। प्रवासात तुम्ही आरामात हा घेऊन जाऊ शकता, 2 दिवस आरामात टिकतो।
तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.